सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि एक छानशी गोष्ट सांगणार आहे. गोष्ट कोणी लिहिली आहे माहिती नाही, पण खूप सुंदर गोष्ट आहे. नाव आहे आनंदाश्रू. सुरू करते. मी दारात आलो. नेहमीसारखे जोडे काढून हातात घेतले आणि ओपीडीत आलो. समोरच एक वृद्ध उभा होता. सर तुम्ही? मी त्या वृद्धाचा हात धरत म्हटलं. कोण? मी अमुक अमुक, तुमचा विद्यार्थी. मी माझं नाव सांगितलं. होय काय? चेहऱ्यात खूप फरक पडला आहे रे. तब्येतीनं पण मोठा झाला आहेस. शाळेत होतास तेव्हा केवढा मरतुकडा होतास. सरांच्या बोलण्यावर रिसेप्शनिस्ट तोंड धरून हसली. चला की सर, आज चला. मी हातातले चप्पल रिसेप्शनिस्टच्या काउंटरखाली ठेवत सरांना म्हटले. नको रे, तू जा, मी येतो माझा नंबर आल्यावर. सर, नंबराचं काय घेऊन बसलाय? तुम्ही माझे गुरु आहात, माझ्याबरोबर चलात. अरे नंबराचं काय म्हणजे? सर माझ्याकडं आश्चर्यानं बघत म्हणाले. जगात नंबरालाच सर्वात जास्त महत्त्व आहे. तुझा वर्गात नेहमी पहिला नंबर असायचा, पण प्रगती पुस्तकावर मी उत्तीर्ण क्रमांक 1च्या जागी उत्तीर्ण क्रमांक 2 असं लिहिलं असतं तर तुला चाललं असतं का? नाही ना. माझा 60वा नंबर आहे. म्हणजे माझ्या आधीचे 59 जणं माझ्या आधी नंबर लावून बसलेत. त्यांचा हक्काचा नंबर डावलून मी आत येणं बरं दिसतं का? पण सर, तू जा, कामाला लाग. तू बोर्डवरल्या टायमिंगच्या आधी आलास त्याबद्दल तुझं कौतुक. शाळेत उशिरा आलास म्हणून मी छड्या मारायचो तेव्हा मारक्या म्हशीसारखा माझ्याकडं बघायचास. पण आता त्या छड्यांचं महत्त्व लक्षात आलं असेलच. तेव्हा छड्या दिल्या नसत्या तर आत्ता आला असतास का वेळेवरती? कदाचित तासभर उशिरानीच आला असतास. सिस्टर, यांचे केस पेपरचे पैसे घेऊ नका. मी केबिनमध्ये जाता जाता रिसेप्शनिस्टच्या कानात कुजबुजलो. पण तेही सरांना ऐकू गेलंच. काय बोललास? पैसे घेऊ नको? सर माझ्यावर ओरडले. पैसे तर तुला घ्यावेच लागणार. मी तुझा शिक्षक आहे म्हणून मी काही फुकट शिकवलं नाही. 20,000 रुपये पगार घेत होतो सरकारकडनं. हां, आता तुलाही सरकार पैसे देत असेल तर नको घेऊस पैसे माझ्याकडनं. मी हसत हसत आत आलो आणि पेशंट बघायला सुरुवात केली. पेशंट बघता बघता CCTVमधून माझं सरांच्याकडे लक्ष होतंच. 3 तासात सरांनी बसायच्या किमान 30 जागा तरी बदलल्या असतील. नंबर आल्यावर सर आत आले. आल्या आल्या त्यांनी माझा हात हातात घेतला आणि तो आपल्या छातीवर दाबला. आणि सर म्हणाले, बाळा, मला खूप खूप आनंद झाला आहे. खूप नाव कमावलं आहेस तू. एवढंही काही नाही सर. नाही कसं? अरे मगापासून मी तुझ्या सगळ्या नव्या जुन्या पेशंटशी बोलतोय, पण एकही माणूस तुझ्याबद्दल वाईट बोलायला तयार नाही. सगळे गुणगानच गातायत तुझे. छाती अभिमानानं भरून आली हो माझी. बाहेर सर आपल्या बसण्याच्या जागा सारख्या का बदलत होते ते आत्ता माझ्या लक्षात आलं. सर, तुम्ही शाळेत शिकवत होतात तेव्हा तरी कुठला विद्यार्थी तुम्हाला नावं ठेवायचा? समोरच्या माणसाशी प्रेमानं वागायचं, आपलं काम सचोटीनं करायचं, हे तुम्हीच तर शिकवत होतात ना. आज या वयातही तुम्ही तुमची तत्त्व सोडायला तयार नाही आहात. मीही त्याच तत्त्वानं जगतोय. त्यात मी विशेष काही करतोय असं काहीच नाही. प्रेमानं व्यवहार केला की जगणं सुंदर होतं, हे शिकवतं. तेच तर शिक्षण. तू शाळेत होतास तसाच आहेस रे. खेड्यातला अगदी साधा सरळ मुलगा. आता आयुष्यभर हा विद्यार्थी असाच राहू दे असा आशीर्वाद द्या, मी म्हटलं आणि सरांच्या डोळ्यात पाणी तरळलं. आईबाप आणि शिक्षण यांचं असंच असतं बघ. मुलं वाईट निपजली तरी त्यांना वाईट वाटतं आणि मुलं नीतिवंत जन्मली तरी त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. पण असे आनंदाश्रू आजकाल दुर्मिळ झालेत रे. सर पुढं बरंच काही काही बोलत होते आणि त्यांचा हा विद्यार्थी भान हरपून ऐकत होता. वाटत होतं सरांचं हे बोलणं कधी संपूच नाही. असे शिक्षक मिळणं म्हणजे भाग्यच नाही का? दुसऱ्याच्या मुलासाठी अश्रू गाळणारे शिक्षक आजही असतील का हो? मलाही असा प्रश्न पडतो.
आजकालचे शिक्षक खरेच वेगळेच आहेत. मी पण लहान होते तेव्हा माझे शिक्षक पण असेच अगदी खूप छान होते. आमच्यावरती पूर्ण लक्ष ठेवून असायचे. वेळ पडली तर कान पकडायचे, छडी मारायचे, पण आमच्याकडनं व्यवस्थित काम करवून घ्यायचे. मी पण एक शिक्षिका म्हणून अख्खं आयुष्य काम केलं आणि असंच माझंही काम होतं. पण आजकाल मुलांना मारायचं नाही, मुलांना रागवायचं नाही, मुलांना बोलायचं नाही, अशा ह्याच्यात शिक्षकांनी काम करायचं तरी कसं आणि ते मग चांगले शिक्षक बनतील कसे, असा माझ्या मनात प्रश्न येतो. तर मंडळी, आजची ही गोष्ट इथेच संपवते. उद्या परत भेटूया छानशा दुसऱ्या एखाद्या गोष्टीसह. तोपर्यंत बाय बाय.